अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचं विसर्जन करतात, त्याबरोबरच अनंताची पूजा करतात। अनंत म्हणजेच विष्णूच्या अनेक रूपांपैकी कोणत्याही रूपाची सेवा केली जाते। 14 गाठींचा धागा कलावा म्हणतात त्याला। तो धागा रक्षासूत्रासारखा काम करतो, म्हणून तो आपल्या डाव्या हातामध्ये बांधतात आपले गेलेले वैभव परत मिळते, तसेच ऐश्वर्य सुख समृद्धी लाभते। हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं, परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अनंत चतुर्दशीच्या दिवशी असा एक कोणता पदार्थ आहे की तो खाऊ नये। काही स्त्रिया उपवास देखील पकडतात, तर कोणीही म्हणजे कोणत्या स्त्री पुरुषांनी अन्नामध्ये साधं मीठ हा जो पदार्थ आहे, पांढरं मीठ असतं, त्याचं सेवन करू नये। जर तुम्हाला सेवन करायचंच असेल तर तुम्ही सेंधव मीठ असतं त्याचा वापर करा, परंतु ज्या आपण नेहमी रोजच्या वापरामध्ये साधं मीठ वापरतो त्याचा वापर करू नका। यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतो। त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पांढऱ्या मिठाचा वापर करण्याऐवजी तुम्ही सेंधव मिठाचा वापर करा। तसेच आपण जो कलाव्याचा धागा हातात बांधतो तो जर निघाला ना, तर तो इकडे तिकडे फेकून देण्याऐवजी आपण आपल्या जवळ तो व्यवस्थित जपून ठेवावा आणि पुढल्या अनंत चतुर्दशीला आपण जेव्हा नवीन धागा हातात बांधू त्यावेळेलाच तो धागा विसर्जन करावा। त्यामुळे तो धागा देवाचा धागा असतो, त्यामुळे तो कुठेही फेकून देऊ नये, तो व्यवस्थित सांभाळून ठेवावा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।